हाय, शुभ सकाळ मित्रांनो. मी कोकणी निश भाटकर आपल्या यूट्यूब चॅनलचे स्वागत करतो. चाललं आहे समुद्रावर काम करायला. साफसफाई आहे, दाखवेनच तुम्हाला. आणि काल पण होती. काल आम्ही नाही शूट केलं, पण आज करतो. जातो आता बीच होते आणि तिथून करतो कंटिन्यू. पाणी किती आहे बघू दे ती. कमरेवर लट. हा शॉर्टकट आहे ना ते. हा एकदम गार आहे. आणि पाठी बघा. आज पण साफसफाई. मित्रांनो, काल आम्ही इथून साफसफाई केली. सगळे आणत इथून काढले आणि आज समुद्रावर जायचं आहे पुढे. समोर डॉल्फिन. एवढा काढायला लागेल ना. इथे पण आहे. प्लास्टिकचे महाकाय भूत नकळत करेल निसर्ग भूत. मित्रांनो, हा बघा वेळाचा मेन बीच बोलतो ना मी. इथेच साफसफाई चालू आहे. तिथे कासव मस्त होतो मित्रांनो या बीचवर. ही जी घाण पडली ना, काचेच्या बाटल्या आहे ते उचलायचं इथून. मित्रांनो, काचेचा वेगळा म्हणजे हे घाण आणि हा प्लॅस्टिक इकडे ठेवला आहे. आम्यादा दिन्यादाचे आणतात. तर हे 8-10 दिवस काम असंच चालणार आहे. आठ 10 दिवस इथंच कामाला यायचं आहे आणि पूर्ण हा बीच क्लीन केला जातो. तर महिला आहेत. मित्रांनो, आपण किती घाण करतो, बाटल्या वगैरे टाकतो इकडे तिकडे. समुद्र काही ठेवत नाही. समुद्र सगळं बाहेर टाकून देतो. हे बघा, ही काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिक, अख्खा अजून समुद्र साफ करायचा आहे. 10 दिवस जातील अजून. स्वच्छता अभियान आमचं चालू आहे. कासव मस्त येतं जवळ. दिनू भाऊ खूप मेहनत आहे मुलगा आमच्या गावात. नेऊन टाकायला लागतं. एका साईडला काच, एका साईडला प्लॅस्टिक. जाऊया आपण पण आणूया. महिला आहेत, पाजेताई वगैरे, वहिनी आहेत.
हे बघा असा घेऊन जायला लागतं या त्याच्यातून. दरवर्षी साफसफाई असते. जातो घेऊन. टाकूया कचरा एका साईडला. हा प्लॅस्टिक आहे माझ्याकडे आहे तो. आलं दुसऱ्या साईडला आलं तिकडचं झालं. चला मित्रांनो तर नाश्त्याचा टाईम झाला आहे. नाश्ता करू जरा आणि परत काम चालू करायचं आहे. महिला हा असा समुद्र आहे वेळाचा. समोर डोंगर हरिहरेश्वर हा मेन बीच आहे वेळास. इथे कासव महोत्सव होतो मित्रांनो दरवर्षी. चला मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आहे. जाऊया पुन्हा कामाला. विर्याद आहे पुढे. अमयाद आहे दिन्या. बघा निळा शुभ्र आकाश. पाऊस रात्री पडला तर नाही. चला मित्रांनो काम आटोपलं आहे. आता घरी जातो आहे जेवायला. हा काय अर्धा दिवस काम असतं साफसफाईचा. आता उद्या भेटू. आणि उद्या पण मला लाकडं उचलायचे आहेत मला असं समजलं आहे. आणि लेडीज आहेत जास्त ना उद्या तर त्यांना कचरा उचलायचा आहे. करू उद्याची पण व्हिडिओ समुद्राची साफसफाईची. हो हा जो रोड आहे हा कासव महोत्सवकडे येणार रोड. तर ह्याच रोडने आम्ही ब्रिजवर जातो. तिथं गाडी उभी असेल विर्यादाची. त्या गाडीने आम्ही जाऊ. साईडला वगैरे जंगल आहे बघा कसा रोड आहे. एकदम पायी रोड आहे. ते काय गाड्या वगैरे येत नाही बीचवरती. गाड्या सगळ्या वरती उभ्या असतात रोडवर. तिथून मग लोक इथून चालत येतात या रोडने. रोड केला पाहिजे. बघू पुढे काय होतंय. म्हातारी माणसांचाच म्हणजे खूप त्यांना त्रास होतो या रोडने चालत जायला. बाकी काय नाही. आपल्याला की तरुण मुलं मुली असतील ती पटापट जातात. पण म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास होतो. काही अपंग पण असतात. खूप लांब आहे पीच चालायला इथून. बघू कसं काय पुढे अजून. फॉरेस्ट डिपार्टमेंट सरकार काय करते त्याच्यावरती आहे. जाऊया आता घरी. जेवतो मस्त की मग जायचं गरवायला केळशीच्या खाडीवर. भेटतो घरी जाऊन आणि बोलतो. चला मित्रांनो निघालो आहे केळशीच्या खाडीवर गरवायला. मी प्रणय समीर दिने आणि अमयाद आहे. तर जातो तिकडे आणि तिकडून तुम्हाला दाखवेन कसं काय आहे ते. मित्रांनो पोचलो आम्ही आता केळशीच्या तरीवर. हे बघा दाखवतो तुम्हाला. बघा समोर तिकडे केळशी गाव आहे त्या साईडला. दाखवेन खाली जाऊन. समीर आहे प्रणय आहे. चालत चाललो आम्ही. तिचा जरा प्रॉब्लेम आहे. हे काढला तिकडं त्यासाठी
मस्त करायला पहिलीच आहे का आता गेली नाही रोड बघा, पायऱ्या आहेत ह्या. हळूहळू चालत पायऱ्या सगळे. जुन्या असतील ना पायऱ्या भरपूर. आलो मित्रांनो आम्ही खाली आता गडावरून. भरपूर मेहनतने आलो. समोर केळशी गाव आहे मित्रांनो. बघा इकडे दिसतोय ना, या साईडला केळशी आहे. इथं पहिली मायनिंग होती, मायनिंग कंपनी बॉक्साईडची, तर बंद झाली. हे बॉक्साईड होते, इथे मोठे मोठे बाज वगैरे लागायचे. तो ऑफिस होता. असा डोंगर आहे. इथे ते माल होतायचे डंपरनी, तो माल शिप करून बाजमध्ये टाकायचे आणि तिथून बाद ती एक बाहेर मोठी शिप असायची मित्रांनो, तिथे जायचे तो माल घेऊन. हे बघा हा पूर्ण बॉक्साईड. जेटी आहे, इथेच ते मोठे बाज लागायचे. आणि समोर दिसतोय ना तो केळशी गाव आहे बघा. केळशी गाव ना, ते किती सुंदर गाव आहे केळशी पण. आमच्या आजीचा गाव आहे. केळशीचा बीच. हे बघा सगळे आलेत फिशिंगला. तर दिन्याला काढलं, दिन्याने काढलं पण मासा. मित्रांनो निघालो होता मी घरी जायला, काय रिपोर्ट नाही, 4-5 आंबा त्याला जास्त आणि राजला. जीवाचा नजारा बघा, हा ते भारी वाटतंय. चला सागर, हो सागर.